नमस्कार मित्रांनो, YCMOU इझी लर्निंगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण राज्यशास्त्र विषयातील घटक क्रमांक 4 राजकारणाचे आधार आणि स्रोत याबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत। राजकारण हे समाजजीवनाचा अविभाज्य भाग आहे। मानवसमूहाची संघटना, सत्ता, अधिकार, शासन आणि कायदे यामागील प्रक्रिया समजून घेण्यासाठी राजकारणाचा अभ्यास आवश्यक ठरतो। या घटकामध्ये आपण राजकारणाचे आधार काय असतात आणि त्याचे स्रोत कोणते आहेत हे समजून घेऊ। राजकारणाचे आधार म्हणजे समाजातील मूल्यव्यवस्था, विचारसरणी, आर्थिक परिस्थिती आणि सांस्कृतिक घटक, तर त्याचे स्रोत म्हणजे परंपरा, संविधान, कायदे, न्यायालयीन निर्णय आणि सामाजिक संस्था। या घटकाच्या अभ्यासामुळे विद्यार्थ्यांना राजकारणाच्या मूळ रचनेची आणि त्यामागील प्रेरणास्त्रोतांची सखोल जाण प्राप्त होते। एक राजकारणाचे आधार, यामध्ये कोणत्याही राजकीय व्यवस्थेची किंवा धोरणांची निर्मिती कशावर आधारित असते हे सांगितले जाते। राजकारणाचे काही प्रमुख आधार खालीलप्रमाणे आहेत। वैचारिक आधार, प्रत्येक राजकीय व्यवस्थेचा काही विशिष्ट विचार किंवा तत्त्वज्ञान असतो। उदा. भारतासारख्या देशाचे राजकारण लोकशाही, डेमोक्रेसी आणि धर्मनिरपेक्षता, सेक्युलरिझम या मूल्यांवर आधारित आहे। चीनमधील राजकारण साम्यवादी, कम्युनिस्ट विचारसरणीवर आधारित आहे। संवैधानिक आधार, अनेक देशांचे राजकारण त्यांच्या संविधानाने कॉन्स्टिट्यूशन घालून दिलेल्या चौकटीनुसार चालते। संविधान हे कायद्याचे सर्वोच्च उद्गमस्थान असते। उदा. भारतीय संविधान हे आपल्या देशाच्या राजकारणाचा आणि शासनाचा पाया आहे। सामाजिक आधार, राजकारण अनेकदा समाजातील जाती, धर्म, भाषा किंवा वर्ग या घटकांवर आधारित असते। उदा. निवडणुकीच्या वेळी उमेदवार अनेकदा विशिष्ट जाती किंवा धर्म समूहांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात। आर्थिक आधार, देशातील आर्थिक व्यवस्था, भांडवलशाही, कॅपिटलिझम किंवा समाजवाद, सोशलिझम यांसारख्या तत्त्वांवर राजकारण आधारित असू शकते। उदा. भांडवलशाही राजकारणात खाजगी उद्योगांना प्रोत्साहन दिले जाते, तर समाजवादी राजकारणात सरकारचे नियंत्रण अधिक असते। 2 राजकीय विरोधी तंत्रे, हा मुद्दा सरकारला विरोध करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विविध पद्धती आणि साधनांवर लक्ष केंद्रित करतो। विरोधक सरकारवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि त्यांना जबाबदार धरण्यासाठी ही तंत्रे वापरतात। संसदीय विरोध, लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष संसदेत किंवा विधानमंडळात सरकारवर टीका करतात। यामध्ये अविश्वासाचा ठराव, नो कॉन्फिडन्स मोशन, प्रश्न विचारणे, क्वेश्चन आवर, चर्चा करणे, डिबेट्स यांसारख्या तंत्रांचा वापर केला जातो। जन आंदोलन, लोक रस्त्यावर उतरून निदर्शने, मोर्चे, धरणे आणि संप आयोजित करतात। उदा. भारतात अनेकदा शेतकरी संघटनांनी किंवा कामगार संघटनांनी आपल्या मागण्यांसाठी मोठी आंदोलने केली आहेत। माध्यमे आणि सोशल मीडिया, वर्तमानपत्रे, टीव्ही वाहिन्या आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारचे अपयश किंवा चुकीची धोरणे जनतेसमोर आणली जातात। उदा. एखादा घोटाळा उघडकीस आणण्यासाठी पत्रकारिता महत्त्वाची भूमिका बजावते। न्यायालयीन हस्तक्षेप, सरकारचा कोणताही निर्णय किंवा कायदा संविधानाच्या विरोधात असल्यास त्याला न्यायालयात आव्हान दिले जाते। उदा. एखादा गट सरकारच्या धोरणाविरुद्ध जनहित याचिका, पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन (PIL) दाखल करू शकतो। 3 राजकारणातील उद्गमस्थाने, स्रोत, यामध्ये राजकीय सत्ता आणि निर्णय कोठून येतात
हे सांगितले जाते. हे स्त्रोत औपचारिक फॉर्मल आणि अनौपचारिक इनफॉर्मल असे दोन्ही प्रकारचे असू शकतात. राजकीय पक्ष हे लोकशाहीतील सत्तेचे सर्वात महत्त्वाचे उद्गमस्थान आहेत. निवडणूक जिंकून पक्ष सरकार स्थापन करतात आणि धोरणांची निर्मिती करतात. उदा. भारतात भाजप, काँग्रेस इत्यादी. कार्यपालिका, विधिमंडळ आणि न्यायपालिका या 3 सरकारी शाखा सत्तेची मुख्य उद्गमस्थाने आहेत. विधिमंडळ कायदे बनवते, कार्यपालिका त्यांची अंमलबजावणी करते, तर न्यायपालिका कायद्यांचा अर्थ लावते. हितसंबंध गट इंटरेस्ट ग्रुप्स हे असे गट आहेत जे आपल्या सदस्यांच्या हितासाठी सरकारी धोरणांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करतात. उदा. व्यापारी संघटना, शेतकरी संघटना किंवा विद्यार्थी संघटना. हे गट सरकारवर दबाव आणून आपल्या मागण्या मान्य करून घेतात. नोकरशाही, ब्युरोक्रसी, सरकारी अधिकारी आणि कर्मचारी जे प्रशासनाचे काम पाहतात, हे अप्रत्यक्षपणे सत्तेचे एक महत्त्वाचे उद्गमस्थान आहेत. ते धोरणांची रूपरेषा आखण्यात आणि अंमलबजावणीत महत्त्वाची भूमिका बजावतात. संविधान आणि कायदे कोणत्याही देशातील सत्ता शेवटी संविधान आणि कायद्यांमधूनच येते. हे नियमच सत्तेची मर्यादा निश्चित करतात. मित्रांनो, आता आपण राजकारणाचे आधार आणि स्त्रोत या घटकाचा आढावा घेतला. एकूणच राजकारणाचे आधार आणि स्त्रोत यांचा अभ्यास विद्यार्थ्यांना राजकीय व्यवस्थेचे स्वरूप समजून घेण्यासाठी आवश्यक ठरतो. समाजातील मूल्ये, आर्थिक व सांस्कृतिक घटक हे राजकारणाचे मुख्य आधार आहेत, तर संविधान, कायदे आणि संस्था हे त्याचे प्रभावी स्त्रोत मानले जातात. या घटकाचा सखोल अभ्यास केल्यास विद्यार्थ्यांना राजकारणाची दिशा, प्रक्रिया आणि त्यामागील सामाजिक अधिष्ठान यांचा स्पष्ट दृष्टिकोन मिळतो. धन्यवाद.